नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये। तर महत्वाची गोष्ट अशी की मी कालची बातमी आता वाचत होतो, महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद झाली त्याच्या संदर्भात। आणि या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते आणि विरोधकांची भूमिका त्यांनी मांडली असं म्हणायला काही हरकत नाही। एकंदरीत महाविकास आघाडीचं नेतृत्व कालच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे करताना मला दिसले। आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीने एक भूमिका मांडली, ती म्हणजे मतदार याद्या जोपर्यंत दुरुस्त होणार नाहीत तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशी त्यांची मागणी आहे। आता थोडक्यात सांगायचं झालं तर काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या मागील तीन वर्षापासून काय झालेलं नाहीयेत आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर पाहायला गेलं तर जानेवारीपर्यंत निवडणुका लागल्या पाहिजेत आणि निवडणुकीचा निकाल सुद्धा लागला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। आणि यामध्ये पनवेल असेल, पिंपरी चिंचवड असेल, कर्जत जामखेड असेल, या वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार याद्यांचे पुरावे त्यांनी समोर मांडलेले आहेत की या मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी इतके मतदार वाढलेले आहेत, अचानकपणे कुठून आले वगैरे। त्यानंतर रोहित पवारनी तरी डोनाल्ड ट्रम्प हे मतदार यादीत समाविष्ट असल्याचा पुरावा दाखवलेला आहे। आता या सर्वांवरून एकच गोष्ट समोर येते, ती म्हणजे निवडणूक आयोग आता विश्वासाच्या पात्र राहिला नाही। त्यामुळे निवडणूक होण्यापूर्वी किंवा निवडणुकीच्या आधी मतदार याद्यांमध्ये जी दुरुस्ती व्हायची आहे, ज्या दुरुस्त्या त्यांना करायच्या आहेत त्या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डिजिटल मतदार याद्या या विरोधकांच्या ताब्यात द्याव्यात अशी विरोधकांची मागणी आहे, किंवा जे महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आहेत यांची मागणी आहे की त्या याद्या त्यांच्या ताब्यात द्याव्यात, त्यांना सुपूर्द कराव्यात, जेणेकरून त्यांना क्रॉस चेक करता येतील। आता निवडणूक आयोग काय धुतल्या तांदळातला नाहीये, ते काही याद्या देणार नाहीत डिजिटल स्वरूपात। तुम्हाला आम्ही प्रिंट मारून देऊ, तुम्हाला काय हळद खेळायचंय ते खेळा, पण डिजिटल स्वरूपात आम्ही देणार नाही असं म्हणणारच आहे। आणि सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याच्यानुसार जर पाहायला गेलं तर जानेवारीपर्यंत निवडणुका लागणं अपेक्षित आहेत। कुणाची मागणी, कसली मागणी पूर्ण होते आता हे पाहायचं आहे, कारण राज ठाकरे सुद्धा गोंधळलेले आहेत, महाविकास आघाडी घाबरलेली आहे। कारण मतदार याद्यांचा जो घोळ झालेला आहे तो घोळ झालाच आहे, कारण रोहित पवारने डोनाल्ड ट्रम्पचं जसं दाखवलेलं आहे अगदी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधीनं सुद्धा सिद्ध केलेलं आहे की एका घरामध्ये 10 बाय 10च्या खोलीत 80 लोकांचं कुटुंब किंवा मतदार कसे काय राहू शकलेत, आणि वेगवेगळे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। तुम्हाला काय वाटतंय, मतदार याद्यांची सॉफ्ट कॉपी ही विरोधकांना दिली पाहिजेत का, निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत का? या सगळ्या गोष्टी खूप गोंधळ घालणार आहेत। आणि या सर्वांमध्ये कार्यकर्त्यांची गोची होती आहे जे इच्छुक आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी।